स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा या स्थानकांचा समावेश आहे। ही माहिती कॅगच्या अहवालामधून समोर आली आहे। तर देशभरामधील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्याचे नमुने ई कोलायसाठी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। तर देशभरामधील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्याचे नमुने ई कोलायसाठी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि यामध्येच मध्य रेल्वेवरील काही स्थानकं ही प्रभावित झाल्याचं दिसतंय। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा या स्थानकांचा प्रामुख्याने समावेश आहे। ही माहिती कॅगच्या अहवालामधून समोर आलेली आहे आणि त्यानंतर हे उघड झालेलं आहे। सीएसएमटीसह 4 स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये ई कोलाय आढळून आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या पाण्यामध्ये ई कोलाय आढळून आल्याची ही माहिती सध्या समोर येतेय। कॅगचा अहवाल आलेला आहे आणि याच अहवालामधून ही सगळी माहिती समोर आलेली आहे। देशभरामध्ये जर पाहिलं तर देशभरातील जवळपास 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्याचे नमुने हे ई कोलायसाठी पॉझिटिव्ह आलेत आणि यामध्ये मुंबईमधील 4 स्थानकांचा समावेश आहे। लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। याच सगळ्या संदर्भातली आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, देशभरामधील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये ई कोलायचे नमुने हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। याचा परिणाम नेमका कसा होतो? याचा परिणाम अत्यंत वाईट होतो, कारण की ई कोलाय हा जो विषाणू आहे त्याच्यामुळे आरोग्यावर गंभीर समस्या होतात आणि हा जो विषाणू आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी खरं म्हणजे आढळतो। पण हा जर एकदा आपल्या पोटात गेला तर त्याच्यामुळे उलट्या, मळमळ, पोटात दुखतं आणि अनेक प्रकारचे संसर्ग देखील होतात आणि त्याचमुळे ई कोलाय हा विषाणू कुठेही आढळू नये यासाठी वर्षातून किमान 2 वेळा रेल्वे स्थानकांवर जे पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्याची तपासणी करणं आवश्यक असतं। मात्र ती झाली नव्हती आणि त्याच्यानंतर कॅगने ज्यावेळी संपूर्ण देशभरातल्या 436 स्थानकांवर तपासणी केली त्यावेळी यामध्ये मध्य रेल्वेचे जे 4 स्थानकं आहेत त्या 4 स्थानकांमध्ये त्या 4 स्थानकांवरच्या पाणी पुरवठ्यामध्ये ई कोलाय आढळून आलेला आहे आणि हे त्यापैकी आपल्या मुंबईतलेच 3 आहेत, म्हणजे कल्याण, भिवंडी रोड आणि सीएसएमटी हे जे 3 स्थानकं आहेत ते मुंबईतली आहेत आणि लोणावळा हे देखील मध्य रेल्वेचं स्थानक याच्यामध्ये आढळलेलं आहे। त्यामुळे आता मध्य रेल्वेला या पाणी पुरवठादारांवर कारवाई करावी लागेल किंवा इथलं जे पाणी आहे त्याची व्यवस्था बदलावी लागेल, कारण की इथे जर इतक्या मोठ्या प्रमाणात ई कोलाय आढळत असेल तर प्रवाशांच्या जीवाला खूप मोठा धोका जो आहे तो उद्भवलेला आहे। अगदी, त्यामुळे नेमकी काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। पुढील महत्त्वाचे अपडेट